सुनील पवार, गाव ब्राह्मण शेवगे. माझं शिक्षण BE मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कोंढवा पुणे येथून झालं आहे. तर मी एक नवीन पेटेंट आणि संशोधन केलं आहे. त्याच्यावर मला पेटेंटसुद्धा गव्हर्नमेंटकडे पब्लिश झालं आहे आणि आजपासून मला 20 वर्षासाठी त्याच्यावर एकाधिकार पण मिळाले आहेत. तर माझं संशोधन जे आहे शेतीसाठी खूप क्रांतिकारी असं ठरणार आहे. या संशोधनामध्ये मी एक नवीन ऑर्गॅनिक हायड्रोजल फॉर्म तयार केलेला आहे. तो पूर्णपणे स्टार्च मटेरियलपासून मी बनवला आहे. तर स्टार्च मटेरियल म्हणजे मक्याची जी काही पावडर असते त्याची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते मी ती एका युनिक टेक्नॉलॉजीने एनहान्स केली आहे. साधारणतः जी नॉर्मल स्टार्च असते त्याच्यापेक्षा 267 पटीने तिची जी काही पाण्याची साठवण क्षमता आहे ती माझ्या टेक्नॉलॉजीने इन्क्रीज करतो. आणि तो जो फॉर्म्युला आहे, जो केमिकल म्हणजे जो काही कंपोनंट जैविक फॉर्म्युला आहे, तो मी शेतासाठी लॅबोरेटरीमध्ये पण टेस्ट केला आहे. तिथे पण मला 100% रिझल्ट्स आले आहेत. आणि ऑन फील्ड शेतामध्ये पण मी आता मोठ्या पिकांना पण घेतलं आहे, तिथे पण मला पूर्णपणे यश मिळालं आहे. आणि जे काही कृषी विभागाचे झाडं होते, वन विभागाचे जे काही झाडं होते रस्त्याने लावलेले, तर त्यांनासुद्धा अक्षरशः सुकलेल्या झाडांना मी तो फॉर्म्युला जेव्हा दिला तेव्हा झाडं हे सुकलेल्या परिस्थितीमध्ये होतं. आणि साधारणतः 1 ते दीड महिन्यानंतर आता ते पूर्ण झाडं पूर्णपणे हिरवेगार आणि बहरलेल्या स्वरूपात मला मिळाले. तर हा जो काही फॉर्म्युला आहे हा गव्हर्नमेंटकडे मी पेटेंट केला आहे. आणि आता माझं जे काही पुढचं स्टेप आहे की लवकरात लवकर जे आपले काही जनसामान्य शेतकरी आहेत त्यांच्या सेवेमध्ये हा लवकरात लवकर यावा. आणि यावर्षी जी काही परिस्थिती आढळली होती की दुष्काळामुळे आणि व्यवस्थित पाण्याचं न आल्यामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते नुकसान मी वाचवू शकेल. तर हा फॉर्म्युला असा आहे, तुम्ही जेव्हा कपाशीची लागवड करता किंवा दुसरे कोणतेही फळभाज्या असतील किंवा बाग असेल किंवा आपले जे नगदी पिकं असतात, लागवडीच्या वेळेस तुम्हाला आमच्यातर्फे एक पावडर दिली जाते सेमीजेल फॉर्ममध्ये. ती पावडर तुम्हाला जमिनीमध्ये टाकायची असते आणि त्याच्यावरती बी टाकायचं असतं. आणि टाकल्यानंतर एक साधारणतः माती टाकून तुम्हाला साधारणतः 2 महिन्यापर्यंत तुम्हाला पाणी द्यायची गरज नसते. आणि 2 महिन्यापर्यंत तुमची पिकाची जी वाढ असते ती ही नॉर्मल जशी आपण पावसाळ्यामध्ये जी वाढ होते नॉर्मल पाणी दिल्यानंतर त्या प्रकारे त्याची वाढ ही चालू असते. आणि याचा अजून जो काही दुसरा फायदा आहे, जे काही फॉर्म्युला मी डेव्हलप केला आहे तो पूर्णपणे जैविक आहे. आणि त्याची जी सेल्फ लाईफ आहे म्हणजे त्याची जी काही जमिनीमध्ये राहण्याची क्षमता आहे ती 6 महिन्यापर्यंत आहे. म्हणजे एकदा तुम्ही दिलं तर ते 6 महिन्यापर्यंत काम करू शकतं. आणि समजा तुमचा 2 महिन्याचा जो काही कालावधी आहे तो संपल्यानंतर तुमच्या विहिरीमध्ये जर पाण्याचा सापटा असेल किंवा तुमच्याकडे जर पाण्याची अवेलेबिलिटी असेल बाहेरून, तर तुम्हाला फक्त महिन्यामध्ये 10 ते 15 मिनटं त्याला पाणी द्यायचं आहे ठिबक सिंचनाद्वारे. तरीसुद्धा त्याची जी काही रिचार्जिंग प्रोसेस आहे ती पूर्ण होते आणि परत तुम्हाला 1 ते दीड महिना परत तुम्हाला कालावधी मिळतो. तर या टेक्नॉलॉजीमुळे शेती म्हणजे अल्प प्रमाणात पाण्यामुळे शेती पण आपल्याला करता येईल. आणि सुरुवातीला जे तुमचे लागवडीपासून ते 2 महिन्यापर्यंत तुम्हाला पाणी द्यायची गरजच नाही. आणि हा जो फॉर्म्युला आहे पूर्णपणे सेंद्रिय आणि जैविक असल्यामुळे हा जमिनीत 6 महिन्यानंतर ऑटोमॅटिक विघटित होतो. आणि ते विघटित झाल्यानंतर त्याचं जे काही कन्व्हर्जन आहे ते NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फेट आणि पोटॅशियममध्ये कन्वर्ट होतं. याचे मी जे काही प्रूफ्स आहेत ते सॉईल टेस्टिंगमध्ये आम्हाला मिळून आलेत. तर यामुळे शेतकऱ्यांना डबल फायदा मिळतो की तुम्ही जे काही मटेरियल देताय तुमच्या याच्यामुळे पाण्याची अवेलेबिलिटी पण पूर्ण होते. आणि पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा नवीन पीक घेणार त्यावेळेस तुमच्या जमिनीची जी काही सुपीकता आहे ती पण मोठ्या प्रमाणात वाढते. आणि याचा अजून जो काही दुसरा मुद्दा असेल की ह्या टेक्नॉलॉजीमुळे जे काही शेतकरी आत्महत्या असेल किंवा शेतकऱ्यांवरचं जे काही गव्हर्नमेंटचं जे काही स्वप्न आहे की आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करायचं आहे आणि एका थेंब पाण्यामध्ये आपल्याला डबल उत्पन्न घ्यायचं आहे, तर हा सुद्धा जो काही गव्हर्नमेंटचा हेतू आहे तो पण पूर्ण होईल अशी मला आशा आहे. आणि यामुळे भारतच नव्हे तर जगातले जे काही जिथे पण पाण्याच्या दुष्काळाची परिस्थिती असते त्या प्रत्येक देशाला याचा फायदा होईल. उदाहरणार्थ तुमचं इस्रायल असेल, सौदी अरेबिया असेल, इराण असतील, या अशा सर्व देशांमध्ये आपल्याला आता शेती करणे पण यामुळे शक्य होईल. आणि हे जे मटेरियलची कॉस्ट आहे ती शेतकऱ्याला खूप परवडणारी आहे. आता मी जेव्हा म्हणजे ट्रायल बेसवर जेव्हा मी फॉर्म केलं तेव्हा मला एका एकरसाठी साधारणतः 1000 ते 1200 रुपये खर्च आला. जेव्हा आपण याला अजून मास प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात जेव्हा करू तर याची किंमत आपल्याला अजून कमी करता येईल. म्हणजे 500 ते 600 रुपये पर एकरमध्ये आपल्याला ते रान लावता येईल. आणि आत्तापर्यंत पूर्ण जगामध्ये अशा प्रकारची टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती. एवढ्या स्वस्त दरामध्ये शेतकऱ्यांना हे सोल्युशन अवेल करता नव्हतं येत. तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे आता स्वस्त दरामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्नही आपल्याला डबल करता येईल. आणि शेतकऱ्यांची जे काही आत्ता जी हलाखीची परिस्थिती झाली आहे पाण्यामुळे वेळेवर मान्सून न सेट झाल्यामुळे ती पण आपल्याला टॅकल करता येईल. धन्यवाद.